अच्छा, आता माझा आवाज आहे. हा, व्हिडिओ जाणार नाही. व्हिडिओ त्याला तुला नाही, व्हिडिओ नाही करत मी. ठीक. माझी खाली जाते तरी. हो 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 हो. काय चला. किती क्रमांक, पान नंबर किती आहे अनिकेत? सांगतो एक मिनिट. पान नंबर तुझा वेगळा असेल, पण 9व्या नाही. अध्यायामध्ये हा, आपला 17वा श्लोक सुरू आहे सध्या. 17वा का? बरं. 17वा श्लोक आहे. आणि त्या 17व्या श्लोकामध्ये सुद्धा पै ब्रह्मबीजा जाहला अंकुर, हा आपला ही आपली ओवी इथे सुरू आहे. हो. ठीक आहे. तर आपण आधी या सगळ्या ओव्या घेऊयात. सगळ्यांनी आता माझ्यासोबत वाचा, म्हणजे आपापल्या ठिकाणी वाचा. पै हो ब्रह्मबीजा जाहला अंकुर, घोष हो. ध्वनी नादाकारू, तयाचे गा भुवन जो ओंकारू, तोही मी गा. म्हणजे ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला अंकुर व घोष म्हणजे परा, ध्वनी, नाद आणि आकार यांचे मंदिर असा जो ओंकार, तो मी आहे. तर या चारही जे नावं इथे सांगितलेले आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, यांचे नावं हे आपल्या सगळ्या वाणींचे नावं असतात. तुम्ही याच्यात ऐकलं असेल, पुढे वैखरी राम आधी वदावे, ऐकलंय ना? हो. हे मनाच्या श्लोक मध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलंय. त्याची पूर्ण ओवी कशी आहे? त्याच्या आधी काय आहे? पुढे वैखरी आधी वदावा, मना सज्जना. हा, मना सज्जन भक्ती पंथाची जावे, तिथनं सुरुवात आहे. पण म्हणण्याचा अर्थ असा की वैखरी ही एक वाणी आहे. तर वैखरी म्हणजे आपली जीभ, आपण जे तोंडाने बोलतो त्याला म्हणतात वैखरी वाणी. त्याच्या आधी, वैखरीच्या आधी जी आहे ती आहे मध्यमा, जे आपल्या कंठामध्ये असते. मग आहे पश्यंती, आणि त्याच्या पण आधी आहे परा. आणि परावाणीनी बोललेलं फक्त कोणाला ऐकू येतं? जे युनिव्हर्स मध्ये एक झालेले असतात, फक्त त्यांना ऐकू येतं परावाणीमध्ये काय बोललं जात आहे ते. म्हणून परा, मध्यमा, पश्यंती आणि वैखरी अशा चार वेगवेगळ्या वाणी आहेत. तर इथे माऊलींनी म्हटलंय की ब्रह्मरूपी बीजेला फुटलेला अंकुर, म्हणजेच या चार वाणींचे जे घर, ते म्हणजे कोण? मी आहे. आता इथे ओंकाराबद्दल बोलणं सुरू आहे. तुम्हाला माहितीये का, ओंकार ही एक फार टेक्निकल वस्तू आहे किंवा गोष्ट आहे आपल्या संस्कृतीमध्ये. प्रत्येकाला हो, पूर्ण असतो. ओंकार म्हणायचा अधिकार नाहीये. ज्या लोकांना गुरूंनी सांगितलंय, शिकवलं आहे, त्यांनाच फक्त ओम म्हणायचं अलाउड असतं अकॉर्डिंग टू वेदा. परंतु सगळ्यांना त्याचा ऍक्सेस मिळावा म्हणून आपण ओमच्या ऐवजी ओमकार म्हणतो किंवा त्याच्या ओम तत्सत म्हणतो. याच्यामुळे आपल्याला पण त्या ओमकाराचा ऍक्सेस मिळतो. हे झालं एक. दुसरं म्हणजे ओमकार हा जो नाद आहे, हा आपल्या पूर्ण युनिव्हर्सची जी फ्रिक्वेन्सी आहे त्यामध्ये ओमकार लोकांना सापडलेला आहे. फक्त आपल्यालाच नाही, बाहेरच्या पण शास्त्रज्ञांना हे सापडलेलं आहे. आता ओमकार हा नाद किंवा हा ध्वनी कसा आहे, तर तुम्ही बघाल की कुठलंही तुम्ही एखादा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घ्या, समजा तबला. आपण जेव्हा हात तबल्यावर मारतो तेव्हा आवाज येतो, बरोबर? किंवा तुम्ही सितार घ्या, आपण आपली बोटांनी जेव्हा त्या तारांचं घर्षण करतो तेव्हा आवाज येतो. म्हणजेच आपले कुठलेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असो किंवा आपला कंठ जरी म्हटला, तरी जेव्हा दोन गोष्टी एकमेकांवर आदळतात किंवा आहात करतात तेव्हाच ध्वनी प्रगट होतो. आणि तो आहात म्हणजे पण काय झालं, एक काइंड ऑफ निगेटिव्हिटी झाली. परंतु ओमकार असा आहे म्हणून त्याला नाव दिलं आहे अनाहत. तुम्ही हा शब्द आधी ऐकला असेल, अनाहत वाद वाद.
किंवा अनाहत साऊंड, त्या अनाहतचा अर्थ तोच आहे की जिथे कुठलीही वस्तू एकमेकाला टच न करता जो नैसर्गिक साऊंड आहे तो म्हणजे ओंकार. म्हणून भगवंत म्हणतात की या पूर्ण युनिव्हर्स मध्ये ऍट द लोएस्ट लेवलला जे सगळ्यांकडे उपस्थित आहे तो ओंकार म्हणजे मी आहे. जया ओंकाराची एक खुशी अक्षरे होती उ उ म का रेसी, जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही. म्हणवनी ऋग यजु सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मा रामू, एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. आता हे 3 वेद मिळून यांना म्हणतात शब्द ब्रह्म. म्हणजे ब्रह्माचं शाब्दिक स्वरूप म्हणजे हे 3 वेद. ओरिजिनली वेद हे 3च असतात, फक्त त्यांच्यामधलं सगळं मंत्र सामर्थ्य जेव्हा आपण बाहेर काढतो, फिल्टर आउट करतो, त्याचा बनतो एक चौथा ग्रंथ आणि तो झाला चौथा वेद. म्हणून इथे काय म्हटलंय त्यांनी, ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व ती उत्पन्न होताच तिन्ही वेद उत्पन्न झाले. म्हणजे भगवंतांनी म्हटलं की मीच ओंकार आहे आणि माझ्यापासून तिन्ही वेद उत्पन्न झाले. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. तर हा झाला आपला 17वा श्लोक. आता आपण जाऊयात 18व्या श्लोकावर. तर कोण म्हणेल 18वा श्लोक? अक्काला म्हणायचं आहे का? मला आधी 5 नंबर सांग. अगं 5 नंबर आहे 390. 390. हा ठीक आहे, हो म्हणते मी. हा मला पान काढू दे. हो पान एक पलटव, मिनिट. तिथेच आहे हो 18वा. हो हो 390 ना. पण 90 सापडलं. 18वा. तर हे म्हणू का मी? हो म्हण. गतिर्भरता प्रभू गतिर्भरता प्रभु साक्षी निवासः शरणं सुहृदयत प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्. गतिः भर्ता प्रभुः साक्षी निवासा शरणं सुहत प्रभवा प्रलय स्थानम निधानम अव्ययम बीजम. भावार्थ, कर्माचे फल मी आहे, कर्मफल देऊन पोषण करणारा मी आहे, सर्वांचा स्वामी मी आहे, प्राण्यांनी केलेले व न केलेले पुण्य पापादी पाहणारा मी आहे, सर्व प्राण्यांचे निवासस्थान मी आहे, रोगाधिकांच्या योगाने आर्त होऊन शरण आलेल्या भक्तांची आरती पीडा नाहीशी करणारा मी आहे, उलट उपकाराची अपेक्षा न करता उपकार करणारा मी आहे, जगाचा उत्पादक, जगाचा संहार करणारा, जगाची स्थिती करणारा, कर्मफलांचा निधी व जगाचे अक्षय बीज मी आहे. पुढचं वाचू? आता हो पुढचे वाच ना. आता हे 78 पासून ते हे 84 पर्यंत. बरं. हे चराचर आघवे, जे प्रकृती आत सांठवे, ते शिणली जेथ विसवे, ते परम गती मी. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेणे अधिष्ठिली विश्वविये, जो येऊनी प्रकृती इये, गुणाते भोगी. तो विश्व श्रियेचा भरता, मी चिगा पंडुसुता, मी गोसावी एथ समजता त्रैलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नावभरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वी या भूत वहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, तो जगाते चाळिता. 83 पर्यंत ना. अजून एक पर्यंत बियांची निय मिला सांता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता, सकळे जयाची. जो ऐसा समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतो, तोही मीच. तोही मीच. बरोबर बरोबर, इथपर्यंतच थांबूया. आता बघा, विष्णू सहस्त्रनाम, या विष्णू सहस्त्रनामामध्ये जो चौथा जो श्लोक आहे त्याच्यात लिहिलंय सर्व शर्व शिवस्थाणुर भूतादिर निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की भगवंत हा प्रभव आहे,
आणि तोच शब्द भगवंत स्वतः सुद्धा वापरतायत. म्हणजेच महाभारतामध्येच निघालेले हे जे दोन वेगवेगळे संस्कृत ग्रंथ आहेत, हे दोन्ही एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत हे आपल्याला या शब्दांवरून सुद्धा कळतं. तर इथे सुरुवात भगवंतांनी केली आहे, गतिर्भर्ता प्रभु, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. म्हणजे गतिर्भर्ता म्हणजे काय, कर्मरूप, कर्म फलरूप गती. मग म्हटलंय साक्षी निवास, म्हणजे जगद उद्धारण करता, नियंता, साक्षी, भूताधार, दुःखी जनांचे निवासस्थान, उपकार करता. मग म्हटलंय सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, राहण्याचे ठिकाण आणि त्यांचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे. तर आता हा जो 18वा श्लोक आहे, हा सांगण्याचा अर्थ किंवा कारण काय हे आपण थोडंसं समजून घेऊ. सगळ्यात पहिले म्हटलं कर्म फलरूप गती, म्हणजेच काय, कॉज अँड इफेक्ट. जसं आपण करू तसं त्याचा तसा इफेक्ट आपल्याला दिसत जाईल. की एखादा प्राणी, त्याला दिसतोय समोरून वाघांचा कळप येतोय, आणि तरी तो प्राणी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला, तर मग त्याचा रिझल्ट काय होईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही ही जी कर्म फलरूप गती आहे, ती गती म्हणजे भगवंत आहे, ज्यामुळे सगळ्या सगळ्या लोकांना, सगळ्या व्यक्तींना, वस्तूंना आपापल्या कर्मानुसार फळं मिळत जातात. कोणामुळे मिळतं, भगवंतामुळे मिळतं. म्हणजे हे सांगण्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला जेव्हा आपल्याकडे काहीतरी चांगलं येतं, तेव्हा आपण म्हणावं की चला भगवंताची कृपा झाली. का झाली, कारण गतिर्भरता हा प्रभू. ऍट द सेम टाइम काहीतरी चुकीचं जरी झालं, ते सुद्धा आपल्याच कुठल्या तरी कर्माचं फळ आपल्यापर्यंत येऊन पोचलंय, आणि कोणी आणून दिल्यास, प्रत्यक्ष भगवंतांनी आणून दिलेलं फळ आहे, म्हणून सुद्धा थँक्यू भगवंत असं म्हणायचंय. म्हणून भगवंत सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत, तिथे मी मागे होतो साक्षीभूत, मी बघत होतो सगळं काही कसं काय होतंय ते. म्हणून सगळ्यांनी आपापल्या आयुष्यातील एक घटना कुठली तरी आठवा, जी की खूप महत्वाची घटना होती, आणि त्या घटनेमध्ये सुद्धा भगवंत तिथे साक्षी होते, असं आपल्याला या श्लोकातल्या पहिल्या शब्दातनं आपल्याला इथे शिकायला मिळतं. मग म्हटलंय साक्षी ही निवास शरणम सुरुत, म्हणजेच सगळ्या जणांचे निवासस्थान म्हणजे मी आहे. म्हणजेच काय झालं, निवासस्थान, तुम्ही आता सगळेजण आपापल्या घरी आहात, मी सुद्धा माझ्या घरी आहे, हे आपलं काय आहे, निवासस्थान आहे. आणि हे निवासस्थान म्हणजे कोण आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. मग तुमच्या समोर असलेली जी कुठली भिंत असेल, त्या भिंतीमधल्या कृष्णाला सगळ्यांनी पटकन नमस्कार करून टाका एकदा, जय श्रीकृष्ण. म्हणून निवास असं भगवंतांनी सांगितलं, निवास शरणम सुरुत. मग म्हटलंय प्रभव प्रलय स्थानम. आता हे आपण म्हणतो ना स्टार्ट टू एंड, म्हणून जगाची सुरुवात म्हणजे प्रभव, जगाचा एंड म्हणजे प्रलय. म्हणून स्टार्ट टू एंड मी प्रत्येक ठिकाणी राहिलेलो आहे, म्हणून म्हटलंय प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. म्हणजेच सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, राहण्याचे ठिकाण आणि त्यांचे अविनाशी कारण हे सुद्धा मी आहे. अविनाशी कारण सुद्धा म्हटलंय. जसं आपण मागे एकदा बघितलं होतं की कल्प संपला की सगळं काही संपतं, नाहीसं होतं, डिसअपिअर होतं, आणि मग परत निर्माण होतं. मग हे कोणामुळे होतं, भगवंत म्हणतात माझ्यामुळे होतं. आता सेशन मध्ये बरं, आता आपण याच्या ओव्या बघूयात. हे चराचर आघवे, जिये प्रकृती आंत साठवे, ते शिणली जेथ विसवे, ते परमगती मी. हे चराचर जगत ज्या प्रकृतीमध्ये साठवले आहे, ती प्रकृती थकली असता जिथे विश्रांती घेते, ती परमगती म्हणजे मी आहे. हे आता कुठे कनेक्ट होतं, म्हणजे आपण जे मागे एकदा बघितलं होतं, प्रकृती आणि पुरुष आठवतं सगळ्यांना. पुरुष म्हणजे खूप मोठा भगवंत, प्रकृती म्हणजे त्याच्या समोर थोडासा असलेला एक छोटासा पडदा, आणि मग ती प्रकृती सगळ्यांना हलवते. म्हणून जिथे प्रकृती काय म्हणतात त्याला, विश्रांती घेते, तो म्हणजे कोण, भगवंत. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जिने आधिष्ठिली विश्वविये, जो येऊनी प्रकृती इये गुणाते भोगी.
आणि ही प्रकृती ज्याच्या आश्रयावर जगते, ज्याने अंगीकार केला असता प्रसवते, आणि जो प्रकृतीस्थ होऊन तिच्या गुणांचा उपभोग घेतो. अर्जुना, त्या विश्वलक्ष्मीचा पती मीच असून त्रैलोक्याचा स्वामी सुद्धा मी आहे. आता याची ओवी कशी आहे? जो विश्वश्रियेचा भरता, मीची गा येथ पंडुस्ता, मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. गोसावी म्हणजे काय? स्वामी. तर इथे भगवंतांनी क्लिअरली सांगितलंय की त्या प्रकृतीचा पती सुद्धा मी आहे, त्यामुळे मी या सर्व विश्वाचा पिता सुद्धा आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दाहावे, वर्षावे जळे. म्हणजेच काय झालं? पाचही सगळे एलिमेंट्स त्यांनी आपापलं काम कसं करायचं हे त्यांना कोण शिकवतं? की आता अग्नी म्हणजे जळणारच, तो कधीही थंड नसेल. हे कोणामुळे आहे? ती युनिफॉर्मिटी माझ्यामुळे आहे. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी, हे आज्ञा माझी. आता आता पुढली जी ओवी आहे 283 क्रमांकाची ओवी, ती एकदम फेमस ओवी आहे. खूप साऱ्या खूप साऱ्या कीर्तनांमध्ये आणि प्रवचनांमध्ये लोक या ओवीचा रेफरन्स घेतात. ती ओवी आहे, म्या बोलविया वेदू बोले, म्या चालविया सूर्यू चाले, म्या हालविया प्राणू हाले, जो जगाते चाळिता. मियांची मी लांसता, म्हणजेच काय झालं? 13वा शब्द, आज्ञा दिली असता, काळू ग्रासितासे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता, सकळे जयाची. मग त्याचा काय अर्थ आहे? की आकाशाने सर्वत्र राहावे, वाऱ्याने क्षणभरही निवांत बसू नये, अग्नीने जळावे, पाण्याने वर्षाव करावा, पर्वतांनी आपले स्थान सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा उल्लंघू नये, आणि पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार सहन करावा. हे सर्व माझ्या आज्ञेने सुरू आहे. मी बोलवले तर वेद बोलतो. आता त्यांनी सांगितलं ना मगाशी की तो जो अनाहत जो साऊंड आहे ओम, तो मी, आणि त्या अनाहत साऊंड मधनं उ म म्हणून ते 3 वेद बाहेर निघाले. म्हणून माझ्यातनच जर वेद निघाले तर माझी मुलं आहेत ती, जसा मी सांगेन तसे माझे मुलं माझं ऐकतील. म्हणून भगवंत म्हणतात की मी बोलविया वेदू बोले, मी चालविया सूर्य चाले. आता बघा की भले आपल्याला सगळ्यांना वाटतं की सूर्य आपल्या पृथ्वी भोवती फिरतो, परंतु आपल्या सायन्समध्ये आपण अभ्यास केलेला आहे की सूर्यभोवती पृथ्वी आणि बाकी सगळे ग्रह फिरतायत. पण हे सगळे फिरण्याचं जे कॅल्क्युलेशन आहे की किती रेडियस मध्ये ते फिरले पाहिजे, तिथून त्यांनी थोडं जरी हल्लं तरी सगळं काही नष्ट होऊ शकतं. आपली पृथ्वी सूर्याची कक्षेमध्ये थोडी जरी जवळ गेली तरी एक पूर्ण देश नष्ट होऊ शकतो. म्हणून इतकं प्रिसाइजली सगळं काही मुवमेंट सुरू आहे. कोणामुळे सुरू आहे? हे मी केलेला तयारी आहे म्हणून सगळं व्यवस्थित सुरू आहे. मी बोलविले तर वेद बोलतो, मी चालवले तर सूर्य चालतो, आणि जगाचा चालक जो प्राण तो सुद्धा मी हलविला तर हलतो. आता इथे त्यांनी म्हटलंय की प्राणांना ते हलवतायत. म्हणजेच काय? की प्राणवायू कधीही स्थिर नसू शकतो. आपण एक वायू घेतो, दुसरा वायू सोडतो, ते चक्र सुरू आहे म्हणून सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. मग त्याचप्रमाणे तो जो प्राणवायू सगळीकडे आहे तो वायू सुद्धा मी कंट्रोल करतो. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीच. आता इथे गगनाला काय म्हटलंय? साक्षीभूत म्हटलंय. कारण साक्षीभूत म्हणजे काय? की समबडी हु इज ऑलवेज देअर, जे की सगळं काही बघतायत. जसं आपल्या घरच्या भिंती या घरामध्ये जे जे होतं त्याच्या साक्षीभूत आहेत, तसंच या पूर्ण जगामध्ये जे घडतं त्याचा साक्षीभूत कोण आहे? हे पूर्ण आकाश आहे. कारण आपल्या पृथ्वीला सगळ्या आकाशाने चारीकडनं घेरलेलं आहे. म्हणून तो जो साक्षीभूत आकाश आहे ते सुद्धा मी आहे. आता आपण जाऊयात 86 क्रमांकाच्या ओवीवर. ही नामरूपी आघवा. कोण म्हणेल? म्हणू का मी? हा म्हणा. आणि नामरूपांचाही
लावा आपणची जो, जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आती जळ, ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. यालागी शरणागत शरण्य, मीच एकू. मीच एक अनेकपणे, वेगळाले नी प्रकृती गुणे. जीत जगाचे नी प्राणे, वर्तता असे. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता, भलतेत बिंब सविता. तैसा ब्रह्मादी सर्वा भूताम सरुदतो मी. मीचिगा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा. सृष्टिक्षय प्रभावा मूळ ते मी. बीज शाखांते प्रसवे, मग तो रूखपणा बीजी समावे. तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू. अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती जेत निक्षेपू. होय ते स्थान मी, ये नामरूपे लोटती. वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती. जै आकारू नाही. तै संकल्प वासना संस्कार, माघोंते रचावया चराचर. जेत राहुनी असती अमर, ते निधान मी. ते निधान मी. बरोबर. तर इथे आता श्लोक किंवा ओवी अशी आहे की ही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा, आणि नामरूपांच्याही वल्हावा आपण जी जो. म्हणजेच काय की या सर्व नामरूपामध्ये जो भरला असून नामरूपालाही आधार तोच आहे, असं असं माऊलींनी इथे आपल्याला म्हटलंय. की इथे हे नामरूप म्हणजे काय आहे की आता भगवंतांनी एवढी मोठी प्रकृती बनवली, इतकं सगळं ब्रह्मांड बनवलं, मग हा सूर्य त्याला एक नाव दिलं, मग आता ही पृथ्वी, हे सगळे ह्युमन्स म्हणजे या सगळ्या मानवांना पण आपापली नावं, आणि आपण घातलेल्या कपड्यांना सुद्धा नावं. म्हणजे सगळं हे नामरूपच सुरू आहे. जर नाम नष्ट तर व्यक्तीच नष्ट किंवा ती वस्तू सुद्धा नष्ट. म्हणून जे नामरूपाने भरलेला आहे त्या नामरूपाचा सुद्धा जिव्हाळा म्हणजे कोण, तो मी आहे. कसं तर जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आधी जळ, ऐसे नि वसवी तसे सकळ तो निवासू मी. म्हणजे जसं पाण्याच्या लाटा आणि लाटांमध्ये पाणी, तसे सर्व जगत माझ्या ठिकाणी असून मीच सर्वांच्या ठिकाणी आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. आता इथे त्यांनी काय सांगितलं की जो मला अनन्य भावाने शरण येतो. आता अनन्य म्हणजे काय, अन्य म्हणजे दुसरा. म्हणजेच जर मला शक्ती हवी असेल तर मी हनुमंताकडे जाईन, जर मला ऐश्वर हवं असेल तर मी लक्ष्मीकडे जाईन. मग माझ्या रिक्वायरमेंट नुसार माझे देव चेंज होत राहतील, मग अनन्य नाही. अनन्य म्हणजे तुम्ही कोणाच्याही मंदिरात गेला तरी त्यांचाच जप करणार आणि प्रत्येक देवामध्ये आपण त्यांनाच बघणार, म्हणजे अन्य न म्हणून अनन्य. म्हणून त्या एकाच भगवंताची भक्ती सगळ्या ठिकाणी करायची, म्हणजे काय, अनन्य रूपाने राहणं. म्हणून मज होय जो अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. आता इथे मीची एकू जे म्हटलंय ते म्हणजे एक कोणीतरी कृष्ण नावाचा व्यक्ती होता, ज्यांनी लहानपणी खूप काही चमत्कार केले, मोठं जाऊन त्यांनी मथुरा वसवली. ते कृष्ण नावाचे एक व्यक्तिमत्व नाही. जे भगवंत इथे आपल्याला सांगतायत त्या भगवंतांना आपल्याला लक्षात ठेवून सांगायचं आहे. म्हणून ते जे साक्षी भूतानी प्रत्येक चराचरामध्ये असणारा भगवंत, त्याला जो अनन्य रूपाने शरण जाईल त्यांचं सर्व काही मी टेक केअर करणार, असं त्यांनी सांगितलं. की त्यांचं जन्म आणि मरण हे तिथे संपलं. मीची एक अनेकपणे, वेगळालेनी प्रकृती गुणे. जीत जगाचेनी प्राणे वर्तत असे. म्हणजेच कसं की प्रकृतीच्या गुणांमुळे सजीव प्राणांच्या रूपाने एकटा मीच अनेकत्व रूप घेऊन वागत असतो. आता हे प्रकृतीच्या ठिकाणी गुणांच्या रूपाने याचं एक्सपॅन्शन पुढे होणार आहे. जेव्हा आपण एक पुढे पूर्ण अध्याय आहे ज्यामध्ये आपण या 3 गुणांचा विचार खूप डीपली करणार आहोत.
ते 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. मग या प्रकृतीमध्ये आपण जेव्हा सत्व, रज आणि तम गुण टाकू त्यावेळी सात्विक लोक तयार होतील, तामसिक लोक तयार होतील, राजसिक लोक तयार होतील आणि मग प्रत्येकाचे संसार तयार होतील. म्हणून भगवंत म्हणतात की हे भलेही 3 गुण आहेत पण त्या तिन्ही गुणांच्या रूपाने मीच तिथे वागत असतो. कसं वागत असतो? जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेथ बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्व भूता सुहृदतो मी. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य, आता सूर्य असा कधी विचार करत नाही की अरे हे तर डबकं आहे, इथे आपण नको जायला पाहिजे, फारच छोटा आहे, किंवा हा समुद्र आहे आता किती मोठा आहे, आपण याच्यावर जास्त ध्यान दिलं पाहिजे, असं सूर्य कधीही करत नाही. सूर्याचं प्रतिबिंब डबक्यामध्ये पण तेवढंच आणि समुद्रामध्ये पण तेवढंच. तसंच भगवंतांचं पण जे रूप आहे ते एका दगडामध्ये पण तेवढंच असेल आणि एका पूर्ण पर्वतामध्ये सुद्धा तेवढंच असेल. म्हणून माऊलींनी हे खूप छान आपल्याला समजावून दिलं की ते भगवंत सगळ्या ठिकाणी एकाच प्रमाणे कसे आहेत. मीची गा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी. बीज शाखांते प्रसवे मग ते रूख पण बीजी समावे, तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे. आता इथे संकल्प म्हणजे काय? तर भगवंत आधी एकटेच होते, मग त्यांच्या मनामध्ये संकल्प आला की आता आपण जीव पूर्ण सृष्टी निर्माण करायची. तर त्यांच्या मनामध्ये आलेला तो पहिला विचार म्हणजे संकल्प. मग त्यांनी संकल्प केला की मग प्रकृती निर्माण होते, प्रकृतीकडनं 3 गुण आणि मग सगळं काही सुरुवात होते. तर प्रकृतीच्या गुणांमुळे सजीव प्राण्यांच्या रूपाने मीच अनेकत्व रूपाने वागत असतो. ज्याप्रमाणे सूर्य हे डबके आणि हा समुद्र असा विचार न करता सर्वत्र प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून कीटकांपर्यंत सर्वांचा सुहृद मीच आहे, म्हणजे वेल विशर. अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन सुद्धा मी आहे, सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि नाशाला सुद्धा कारण मी आहे. बीजांपासून फांद्या वगैरे उत्पन्न होतात, तो संपूर्ण वृक्ष जसा त्या बीजात सामावलेला असतो. आता आंब्यांचा सीझन येणार आहे लवकरच. जेव्हा आंब्यांचा सीझन येतो तेव्हा आंब्यांची आपण एक कोय घेतली आणि पाण्यात ते आपण जमिनीमध्ये पुरली व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित जर आपण सगळं काही दिलं त्यातनं पूर्ण एक नवीन वृक्ष तयार होतो. जणू काही तो आंब्याचा पूर्ण वृक्ष त्या एका कोळीमध्ये लपून बसला होता, फक्त तो तेव्हा बाहेर निघाला. तसा संपूर्ण वृक्ष बीजामध्ये सामावलेला असतो, त्याप्रमाणे माझ्या संकल्पाने सर्व जगाची उत्पत्ती होते आणि संकल्पातच त्यांचा लय होतो. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासना रूपू, त्या कल्पांती जेथ निक्षेपू, होयते स्थान मी. ये नाम रूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, जई आकारू नाही. तै संकल्प वासना संस्कार माघवते रचावया चराचर, जेथ राहोनी असती अमर, ते निधान मी. म्हणजेच काय की जेव्हा आकार नाहीसा होतो तेव्हा नाव रूप नाहीसं होतं, वर्ण व्यक्ती लय पावतात, जातीभेदही नाहीसे होतात. अशा वेळी संकल्प, वासना, संस्कार पुन्हा जगात उत्पन्न करण्याकरता जिथे अमर होऊन राहिलेले असतात ते स्थान म्हणजे मी आहे. ही सगळे जे अहंकार असतात, सगळ्यांचे नामरूप, ही सगळी इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर होते जाऊन? हाऊ डू वी नो की एक्झॅक्टली तसाच पुन्हा बनवायचं आहे? ते ओरिजिनल सोर्स कोड कोणाकडे असेल तर भगवंत तो म्हणतात की सर्व सोर्स कोड माझ्यामध्ये आहे. तर असं त्यांनी आपल्याला सांगितलं. कुठल्या अध्यायामध्ये? 18व्या अध्यायामध्ये. आता आपण जाऊ 19व्या अध्याय, 19व्या श्लोकामध्ये. कोण म्हणेल वाचते मी. 19वा श्लोक? हा वाच. मी हा आता याचा अन्वयार्थच वाचते कारण तो श्लोक जरा कठीण आहे. अहम तपामी अहम वर्ष निगृहामी च उत्स्कृजामी अर्जुन अहम अमृतम च एव मृत्यूच असत असत. सूर्य रूपाने ताप देतो, तापतो. मी पावसाचा निग्रह करतो,
मीच वृष्टी पाऊस पडतो. पण हे अर्जुना, मी देवांचे अमृत, मर्त्यांचा मृत्यू आहे आणि कार्य नामरूपांनी व्यक्त होणारे, संसव व कारण नामरूपांनी व्यक्त न होणारे असे मीच आहे. मी सूर्याचे निवेशे, तपे तै हे शोषे, पाठी इंद्र होऊन वर्षे तै पुढती भरे. अग्नी काष्टे खाये, ते काष्टचे अग्नी होय, तैसे मरते मारिते पाहे, स्वरूप माझे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे, तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे मीच आहे. आता बहु बोलूनी सांगावे, ते एकी हेळा घे आघवे, तरी सता सतही जाणावे, मीची पैगा. म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवण ठाव असे, परी प्राणियांचे दैव कसे, जे न देखती माते. तरंग पाणी ये विण सुकती, रश्मी वाती विण न देखती, तैसे मीच ते मी, नवती विस्मो देखे. कुठपर्यंत वाचायचंय? अजून संपू दे पूर्ण सगळ्या सोव्या या हा श्लोकाच्या. हा. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतले, की कर कैसे कर्म तया आड आले, जे मीच नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे, का आपण या ते कडिये काढिजे, ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एक अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जे सांडूनी जाये, तै ऐसी ही दशा आहे. म्हणून की जे ते हे केले नव्हे ज्ञाने विण, आंधळ्या गरुडाचे पाख आहती, हे कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. झालं. आता इथे भगवंतांनी काय सांगितलंय, माऊलींनी काय सांगितलंय शेवटच्या ओळीमध्ये, किती सुंदर सांगितलंय की ज्ञान नसेल तर तुम्ही भले 100, 150, 200 यज्ञ केले असतील तुमच्या हाताने आणि खूप काही तुम्ही काही केलं असेल, पण त्याला माऊलींनी म्हटलंय की तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. मग पण लोक या मार्गाला विघ्न समजतात आणि इतके सगळे त्यांचं चांगलं कर्म असतं ते त्यांच्या कुठेही उपयोगाला येत नाही. बरं, आपण सुरुवात करूयात श्लोकापासून. तपामी अहम, तपाम्यहम अहम वर्षम, तपाम्यहम अहम वर्षम, निगृणाम निगृणाम निगृणामी. हा, निगृणामी सृजामी च. नाही, 2 शब्द आहे. निगृणामी सृजामी च. तपाम्यहम अहम वर्षम, निगृहामि सृजामि च. अमृतम चैव मृत्युश्च, सदा सदसच्चाहम अर्जुन. मग इथे ते म्हणतात तपामी अहम, म्हणजे जो ताप आहे तो मी आहे. मग वर्षम अहम म्हणजेच काय, की या दोन्ही गोष्टी एकमेकांना विरोधी आहेत. समजा आपण समुद्र म्हटलं, समुद्राचं पूर्ण आपण एकदा सायकल बघू. जेव्हा समुद्राच्या वर जेव्हा खूप तापलेला सूर्य असतो, त्यावेळी त्या तापलेल्या सूर्यामुळे त्याची पूर्ण भाप बनते आणि मग हे पूर्ण भाप जी जाते ती वर जाते, त्याचे ढग बनतात आणि त्या ढगातनं परत पाऊस खाली पडतो. मग भगवंत म्हणतात की मी सूर्य बनून तापतो तेव्हा ते पाण्याची पूर्ण भाष्म तयार होतं. मग मीच इंद्र बनतो, त्याचे ढग बनवतो आणि मीच त्याला परत खाली पाठवतो. म्हणून तपामी अहम वर्षम. मग म्हटलंय निगृणामी उत्सृजामी अहम, म्हणजेच काय की अमृत आणि मृत्यू सुद्धा मीच आहे. आता अमृत आणि मृत्यू हे परस्पर विरोधी आहेत. तर अमृत कोणाकरता? सगळ्या देवांकरता. मृत्यू कोणाकरता? बाकी सगळ्या प्राण्यांकरता. हे सुद्धा कोण आहे? मीच आहे. मग म्हटलंय की आणि कार्यकारणही मीच आहे. म्हणजे सत आणि असत, सत्य आणि असत्य हे सुद्धा दोन्ही मीच आहे. म्हणजेच एक तप आणि वर्षा, मग मृत्यू आणि अमृत, तिसरं सत्य आणि असत्य. या सर्व काही ज्या काही परस्पर विरोधी गोष्टी आहेत, या सगळ्यांमध्ये मीच आहे असं तू समज. मग आता याला आपण जर पूर्ण महाभारताशी लिंक केलं, मग एकीकडे कोण आहेत?
पांडव, दुसरीकडे कोण आहेत? कौरव. कौरव. आणि दोघांमध्ये कोण आहे? अर्जुन, कृष्ण. कृष्ण नाही, भगवंत. हो, श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत ना. हा हा, बरोबर बरोबर. पण भगवंत, आता कसं आहे की तिथे आपण श्रीकृष्ण म्हटलं की तो पांडवांच्या साईडने आला ना, म्हणून. नाही, पण बरोबर, कारण तुझं उत्तर बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. महाभारत जे आहे ते कृष्णानेच हे केलेलं आहे सगळं, म्हणून तिथे कृष्णच पाहिजे. बर, जशी तुमची इच्छा. तर आपण आपला विषय हा सुरू होता की परस्पर विरोधी जे विचार आहेत तिथे भगवंत म्हणतात दोन्ही साईडला मीच आहे. तर पुढे आता बघा, आता हे माऊलीने आपल्याला कसं एक्सप्लेन केलं. मी सूर्याचे नि वेशे तपयते हे शोषे, हे म्हणजे पाणी. पाठी इंद्र होऊनी वर्षे, ते पुढती भरे. काठ अग्नी काष्ठे खाये, ते काष्ठची अग्नी होये. तैसे मरते मारिते पाहे, स्वरूप माझे. मीच सूर्यरूपाने तापलो म्हणजे जल आटून जाते, आणि पुन्हा इंद्र होऊन जेव्हा वर्षाव करतो तेव्हा परत समृद्धी होते. लाकडं अग्नी लाकडे खातो आणि ती लाकडेच अग्नी होतात. त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे ही दोन्ही स्वरूप माझीच आहेत. आणि हे सगळं संभाषण कुठे सुरू आहे? युद्धाच्या स्थळी सुरू आहे. म्हणून भगवंत म्हणतात मारणारा पण मीच आहे, मरणारा पण मीच आहे. मग तू कसला आता एवढा शोक करतोयस अर्जुना? बरोबर. या लागी मृत्यूच्या भागी जे, तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे मीची आहे. यासाठी मृत्यूने घेरलेले जे जे आहेत ते माझे स्वरूप आहे, आणि न मरणारे ते तर माझे स्वरूप आहेच. आता बहु बोलोनी सांगावे, ते एकी हेळा घे पा आघवे, तरी सत असतही जाणावे मीची पैगा. म्हणजेच काय, आता फार काय जे सांगायचे ते एकदमच तुला सांगून टाकतो, ऐक. सत्य आणि असत, सत आणि असत मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवणू ठाव असे. परी प्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. की मग भगवंत म्हणतात की मी नाही असं कोणतं ठिकाण आहे? परंतु यातला सॅड पार्ट तरी असा आहे की विषाद यातला असा आहे की मी सगळ्या ठिकाणी आहे, परंतु ते मला बघू शकत नाही. मी अस्तित्वातच नाही असं ते म्हणतात. असं ते या प्राण्यांचं दुर्दैव आहे. तरंग पाणीये वीण सुकती, रश्मी वाती वीण न देखती. तैसे मीची हे मी नवती विस्मो देखे. म्हणजे जसं तरंग पाण्याशिवाय सुकून जावेत, जर पाणी नाही तर लाटा सुद्धा नाही. सूर्य किरणांनी दिव्याशिवाय दिसत नाही असे म्हणावे. बघा, सूर्य किरणांनी म्हणावं, सूर्याने म्हणावं की तुम्ही जरा दिवा लावता मला दिसेल लाईट लावल्यावरती. असं कधी शक्य आहे का? त्याप्रमाणे हे जीव माझंच रूप असूनही आम्ही परमात्म रूप आहोत असे वाटू नये. हे किती मोठं आश्चर्य आहे पहा, की भगवंत म्हणतात की हे माझेच सगळे रूप आहेत, पण माझेच हे सगळे रूप म्हणतात की भगवंत एक्झिस्ट करत नाही, आय एम एन एथिस्ट. म्हणून हे काय आहे? रहस्य आहे. आणि हे रहस्य आपल्याला कोणी सांगितलंय? भगवंतांनी. कुठल्या अध्यायात सांगितलंय? राजविद्या राजगुह्य योग. हेच सुद्धा अजून एक गुह्य आहे की भगवंतांचंच एक रूप म्हणतंय की भगवंत डज नॉट एक्झिस्ट. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची वोतिले. की तैसे कर्म तया आड आले, जे मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे. ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्नासाठी, अंधू धावत आहे किरीटी. आढळला चिंतामणी पाये लोटी, आंधळेपणे. म्हणजेच ज्यांच्या अंतर्बाह्य मीच भरलेलो आहे, हे जग माझीच ओतीव मूर्ती आहे, पण काय दुर्दैव, हे कोणाला कळतच नाही. ते जगात मीच नाही असे म्हणतात. परंतु अमृताच्या विहिरीत पडले तर आपणच निघून कडेस यावे असे समजणाऱ्या दुर्दैवाला काय करावे? म्हणजे बघा, कोणीतरी अमृताच्या कशात पडलेत ते, अमृताच्या विहिरीमध्ये पडले, तर भलेही ते अमृतामध्ये बुडाले तरी ते मरतील का? नाही, नाही मरणार.
पण ते इतके दुर्दैवी असतील की अरे मी कुठेतरी बुडतोय असं म्हणून ते खूप प्रयत्न करून अमृतातनं बाहेर निघतील. हे म्हणजे तसं झालं. असे समजणाऱ्या दुर्दैवाला काय करावे? अर्जुना, एक घासभर अन्नासाठी धावतार आ- धावणारा आंधळा व्यक्ती चिंतामणी पायाला लागून अडखळला असता तो जसा पायाने लाथाडून टाकावा. त्या व्यक्तीला भूक लागली आहे, त्याला अन्न हवंय आणि त्याच्या पायाशी लागलाय चिंतामणी. तो त्यांनी हातात धरून फक्त मनात इच्छा केली तरी त्याला सगळं जेवण मिळू शकतं. पण त्याच्या अज्ञानामुळे तो हाती आलेल्या चिंतामणीला लाथ मारून ढकलतो. तैसे ज्ञान जे सांडून जाये ते ऐसी दशा आहे. म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विण. आंधळे या गरुडाचे पंख आहाती ते कवणा उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विण. तशी जेव्हा ज्ञानदृष्टी जाते त्यावेळेला जीवांची स्थिती होते. म्हणून ज्ञानाशिवाय केले जाणारे कर्म न केल्यासारखे होते. म्हणजे याचा अजून एक उलटा अर्थ असा की आपण जे जे काही कर्म करू त्यामध्ये आपल्याला ज्ञान ठेवायचं आहे, तरच आपलं ते कर्म खरोखर केल्यासारखं होईल. आंधळ्या गरुडाला पंख असले तरीही त्याचा काय उपयोग? ते जसे व्यर्थ त्याप्रमाणे ज्ञाना वाचून केले जाणारे सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत, असं आपल्याला माऊलींनी इथे शिकवलं. आता आहे 20वा श्लोक. पण आता आपण थोडं आपल्या क्लोजिंगच्या जवळ जातोय, तर आपण श्लोकाचा अर्थ बघू. यावरच्या ओव्या आपण पुढल्या सेशन मध्ये बघू. तर श्लोक कोण म्हणेल? अशोकजी म्हणता का, किंवा आई? मी म्हणू का परत? त्रैविद्यामा हा, सोमपः अशोकजी म्हणता. त्रैविद्यामा सोमपः पूतपापः यज्ञैव श्रेष्ठा स्वर्गति प्रार्थयन्ते ते पुण्यसामाद्य सुरेंद्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवी देवभोगान्. याचा अर्थ वाचू का? हा, अर्थ वाचा. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या तिन्ही वेदांचे अध्ययन करणारे, त्यात सांगितलेली कर्मे करणारे, सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले मला यज्ञाच्या योगाने पूजून माझी पूजा करून स्वर्गगतीची प्रार्थना करीतात. पवित्र इंद्रलोकास प्राप्त होऊन ते पवित्र इंद्रलोकास प्राप्त होऊन स्वर्गात अलौकिक देवभोगास उपभोगितात. आता 1 मिनिट थांबा. आता जो पुढला श्लोक आहे तो पण घ्या, 21वा. ओके. कारण दोन्ही श्लोक कनेक्टेड आहेत. ते तं भुक्त्या स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्मं मनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते सर्व वैदिक कर्मी त्या विस्तीर्ण स्वर्गलोकास भोगून पुण्यक्षीण झाले असता मर्त्यलोकात शिरतात. याप्रमाणे वैदिक कर्म मार्गास अनुसरणारे विषयांची कामना करणारे सकाम पुरुष या अवस्थेस प्राप्त होतात. या अवस्थेत प्राप्त होतात. परत आता आहे, आपण 2 श्लोक एकत्र का घेतले? त्याचं कारण असं आहे की वेदांमध्ये सांगितलेली खूप सारी कर्म जी आहेत तिथे वेदांनी सांगितलं की काय करायचंय, पण त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हे केल्यावर काय मिळेल. आणि त्यांनी त्याचं इतकं वर्णन केलंय की स्वर्गामध्ये तुम्हाला काय काय मिळेल, की ते केल्यामुळे लोकांचं असं होतं की कर्मच असतं, पण त्याच्या मागे त्यांच्या मनामध्ये ते प्रलोभन, ते चॉकलेट तयार होतं की अरे आपल्याला हे केल्यावर ते मिळणार आहे. मग ते जेव्हा यज्ञ करायला बसतात, जे की यज्ञ केल्यामुळे त्यांना जन्म मरणातून मुक्ती मिळू शकते, पण ते कुठे जाऊन अडकतात? तर स्वर्ग लोकामध्ये जाऊन ते अडकतात. कोण अडकतात? जे त्रैविद्यामाम सोमपहा पूत पापा. आता इथे बघा, त्यांनी पूत पापा म्हटलेलं आहे. हे पूत पापाचा अर्थ आहे पापरहित याज्ञिक
यज्ञाने. पूत पापाचा अजून एक अर्थ आहे की पॉझिटिव्ह पाप, एखाद्या चांगल्या क्रमांकाचं चांगल्या रीतीचं पाप. ते चांगल्या रीतीचं पाप त्यांनी का म्हटलंय भगवंतांनी इथे त्याला, त्याचं कारण असं आहे की ते करतायत खूप चांगलं काम, पण मागतायत छोटूसच. एवढं सगळं केल्यामुळे एवढंच मागितलं, म्हणून भगवंत म्हणतात की ते पूत पापा. यज्ञ रिष्ट्वा स्वर्गंती प्रार्थयन्ते. स्वर्गंती प्रार्थयन्ते म्हणजे प्रार्थना करतात की भगवंता मी तुला इतका छान यज्ञ केला, तुझी पूजा केली यथा सांग, त्यामुळे आता तू मला स्वर्ग लोक दे. तै पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नंती दिव्यान दिवी देवभोगान. म्हणजेच काय होतं की ते माझे करून स्वर्गगती मागतात ते लोक पुण्याचे फळ अशा इंद्रलोकी स्वर्गात जाऊन दिव्य भोग भोगतात. आता याच्यावरती रिसर्च करताना मला पण खूप सारं काही सापडलं त्या स्वर्ग लोकाबद्दल, परंतु मी ते सांगणार नाही. नाहीतर काय होईल, आपला जो ज्ञान यज्ञ सुरू आहे आणि त्या ज्ञान यज्ञाभोवती आपण जे सगळे लोक आता बसलेलो आहोत, 9 लोक, आपल्या पण मनात त्याच सगळ्या इमेजेस बिल्ड होणं सुरू होईल. म्हणून आपल्या भगवंतांनी सांगितलेला पॉइंट डिफीट होईल, म्हणून मी ते सांगत तिथे आता नाही. परंतु भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही जेव्हा चांगले कामं करता, जस्ट इमॅजिन की त्यामुळे तुमचा पेटीएम बॅलन्स वाढत जातो. मग पेटीएमच्या वॉलेटमध्ये जितके पैसे आहेत तुम्ही तेवढे खर्च करा, अनलिमिटेड किंवा लिमिटेड. त्या स्वर्ग लोकामध्ये बॅलन्स संपला की मग परत बॅक टू पृथ्वी लोक. परंतु हे भलेही सुखकारक वाटलं असलं तरी हे नेव्हर एंडिंग आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात की तुम्ही याच्या मागे लागू नका. तर आता यावर ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपण बघूयात पुढल्या सेशन मध्ये, कारण त्यावरती खूप काही सांगण्यालायक आहे आणि ते मला असं अर्धवट सोडायचं नाहीये. सो आपण 2 श्लोक आता बघितले, दुसरा पण श्लोक बघूया, त्याचा पण अर्थ बघूयात. कारण हा आता बघा 20व्या श्लोकामध्ये म्हटलंय ते पुण्यमा सद्य. ते म्हणजे काय, ती लोक. पुढल्या श्लोकाची सुरुवात पण तिथनं सुरू होत आहे. ते तम भुक्त्वा सर्व लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्नः गतागतम काम कामा लभंते. म्हणजेच त्या विशाल स्वर्ग सुखाचा उपभोग घेऊन पुण्यक्षय झाल्यावर ते परत मृत्यूलोकी प्रवेश करतात. म्हणून ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम, भुक्त्वा म्हणजे भोग करणे. मग ते स्वर्ग लोकाचा भोग करतात कधीपर्यंत, त्यांचं पुण्य जोपर्यंत क्षीण होत नाही. आता इथे बघा संस्कृत भाषेमध्ये क्षीण म्हणजे कमजोर किंवा वीक. म्हणजे आपण जर पैशांचं म्हटलं तर पैसे विल ग्रो और इट विल रिड्यूस. 1000 रुपये होते आता 50 रुपये राहिले, म्हणजे काय झालं, त्याची क्वांटिटी कमी झाली. परंतु एक मनुष्य आधी खूप धष्टपुष्ट होता, नटरंग मधल्या हिरो सारखा, मग तो एकदम सडपातळ झाला, म्हणजे तो काय झाला, क्षीण झाला. तसं भगवंतांनी यूज केलेला शब्द आहे क्षीणम. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. म्हणजेच ते पुण्य पूर्णतः नष्ट नाही झालं, ते क्षीण झालं. एवं त्रयी धर्मम उपप्रन्ना गतागतम काम कामा लभंते. म्हणजे याप्रमाणे विषयांची इच्छा धरून वैदिक कर्माचे अवलंबन करणारे कामी पुरुष म्हणजेच कामकामी, त्यांना जन्म मृत्यू रूपी फळ प्राप्त होतं. म्हणून त्रयी धर्मम उपप्रन्ना म्हणजेच त्यांना 3 प्रकारचे हे धर्म त्यांना अनुप्रपन्न म्हणजेच त्यांना मिळतात. तर हा होता 21वा श्लोक. तर आधीचे जे श्लोक होते त्यामध्ये थीम काय होती, त्यामध्ये थीम होती भगवंत सांगत होते की मी कुठे कुठे आहे. आता थीम काय सुरू आहे की लोक कशी वागतात. हा आपल्याला एक त्यातला एक पॅटर्न थोडा समजून घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं ओव्हरऑल चॅप्टर किंवा हा जो ग्रंथ आहे किंवा हा जो अध्याय आहे हा कुठे चाललाय. म्हणून मला वाटतं पुढल्या सेशनला आपण जेव्हा येऊ त्यावेळी तुम्ही आतापर्यंत वाचलेले सगळे श्लोकांचे फक्त अर्थ वाचून या.
आणि त्यात तुम्हालाच त्याचे थीम कळतील की भगवंतांनी कसा गेअर चेंज केला. आतापर्यंत भगवंताचं स्वतःचं डिस्क्रिप्शन सुरू होतं, आता आपल्यावर आलेत परत की लोक कसं वागतात याचं डिस्क्रिप्शन त्यांनी सुरू केलं श्लोक क्रमांक 20 आणि 21 मध्ये. तर आता आपण आपलं डिस्कशन इथे थांबवू आणि आता आपण पसायदान म्हणू. चालेल? हो. आता विश्वात्मके देवे तेणे वाक्यज्ञे तोषावे तो शोणी मज द्यावे जे जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे मिरजाओ विश्वधर्म सुखे लाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त अनवर्त भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चेतना चिंतामणीचे चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना बहुना सर्वसुखी सर्व सुखी पूर्ण होती तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथो भजिविये भजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराऊ होईल दान कसाऊ येणे बरे न देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला येणे बरे न देवो सुखिया झाला. सद्गुरुनाथ पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत तुकाराम महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. छान झालं बरं का सेशन. धन्यवाद. छान. चला आपण आता भेटूयात पुढल्या सेशन मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. परत भेटू लवकरच. गुड नाईट. आज ओंकार बद्दलच सांगणार होता. हो, ऍक्च्युली ओंकार बद्दलच सांगणार होतो, परंतु मी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा फ्लो कुठे अजून कुठे गेला. पण त्याच्या माझ्या लक्षात आहे. मी पुढच्या वेळेला जेव्हा परत आपल्याला ऑप्शन येईल मी तेव्हा परत सुरू करीन ओंकाराचा. ओंकार. हो नक्की. ओके ठीक आहे. चला गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.